हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघतो इथं क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ कसं ओपन करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला क्रोममध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं न्यू टॅब ओपन करायचं आहे. दाखवल्याप्रमाणे न्यू टॅब ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्याला ytstudio.com असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही स्क्रीन शो होते. त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला हे अशी स्क्रीन आपल्याला पुढे जाऊन दिसते. तर जसं आपल्याला लॅपटॉपमध्ये वगैरे अशी स्क्रीन दिसते तशीच आपल्याला इथं आपल्या मोबाईलमध्ये सुद्धाही पाहता येते. आता इथे हे सगळे फीचर्स आहे तर सगळं आपल्याला दिसते. आपल्याला जर का म्युझिक घ्यायचं असेल, एका दादानी प्रश्न विचारला होता की म्युझिक कुठून घ्यायचं, तर म्युझिक तुम्ही इथून घेऊ शकता. आता म्युझिकसाठी इथं जे ऑप्शन दिसतं आपल्याला, हे लास्टला जे चिन्ह इथं जायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या म्युझिक दिसतात. हे बघा, हे एवढ्या सगळ्या म्युझिक आहेत. तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला नेमकी कुठली म्युझिक हवी आहे ते इथं. एक मिनट, इथं बघा, इथं हे जे आहेत ना, इथं डाउनलोडसाठी ऑप्शन येतं. जसं की बघा, आता ही म्युझिक आहे तर इथं तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. हे बघा, इथं डाउनलोड लिहिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करू शकता आपल्या मोबाईलमध्ये.